हाय फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल श्वेता झूम मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत मोत्यांच्या युपिन कशा तयार करायच्या, जे जे की ब्रायडल मेकअप साठी, नवरीच्या मेकअप साठी किंवा रेग्युलर मेकअप साठी सुद्धा यूज होतात. याचे इंस्टाग्रामवर खूप ट्रेंडिंग मध्ये अशी ही ज्वेलरी चालू आहे. तर तुम्हाला तिथे सुद्धा देखील अशा नवीन नवीन डिझाईन्स बघायला मिळत असतील. तर मी एक डिझाईन तुम्हाला आता बनवून दाखवणार आहे. तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे जे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन पडत जातील. आणि यातून काहीतरी तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतेय, त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा जास्तीत जास्त. आणि चला तर मग बघूया ही ज्वेलरी आपण कशी तयार करतोय ते. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तर मी इथे घेतले आहेत हे क्रिस्टलचे मणी आहेत, रेड आणि ग्रीन मध्ये. त्यानंतर इथे घेतलेले आहे मोती. मोती घेतलेले आहेत व्हाईट कलरचे. त्यानंतर इथे बघा गोल्डन मणी घेतलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं युपिन घेतले आहेत, बघू शकता. आणि आपली जी रेग्युलर तार आहे पॅक करायची ती घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कात्री आणि पक्कड हे दोन घेतलेले आहे. तर बघूया आता हे कशी ज्वेलरी तयार करायची ते. तर मी इथे मनी ओपन करून घेतले आहेत. आता आपण इथे मागची जी ज्वेलरी मोत्यांचं फुल बघितलं होतं त्या टाईप मध्येच हे मोत्यांचं फुल बघणार आहोत. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल जाऊन चॅनल वरती तो चेक करा आणि मोत्यांचं फुल तिथे डिटेलमध्ये मी दाखवलेलं आहे ते तुम्ही बघा. तर आपण एका टोकातून मोती ओवून घेणार आहोत, हे बघा अशा प्रकारे. आणि ह्याला आपण इथे गोल्डन मनी घालणार आहोत. यानंतर गोल्डन मनी ओवून घेणार आहोत. गोल्डन मनी ओवल्याच्या नंतर इथे आता आपण गोल्डन मनी साईडला करून मोत्यातून ही फर्स्ट जी तारेतून आपण मनी ओवून घेतले होते त्यातून ओवून घेणार आहोत. रिपीट अशा प्रकारची डिझाईन इथे या फुलाची तयार झाली आहे, जी की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवली आहे. तिथे पुन्हा एकदा दाखवते. असं आपण फुल तयार करून घेणार आहोत. जे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तेच फुल आपण इथे तयार करणार आहोत. ज्यांनी कोणी मागचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी जाऊन प्लीज चेक करा व्हिडिओ. त्यामध्ये खूप छान असा डिटेल व्हिडिओ मी टाकले आहे. मोती ओवून घ्यायचा, गोल्डन मनी ओवून घ्यायचा आणि मोत्यामधून ही जी आपण तार आहे ती मोत्यांमधून पुन्हा ओवून घ्यायची आहे. खूप छान असं हे जे ज्वेलरी आहे ह्याची छान दिसते. तुम्ही देखील ट्राय करून बघा ही ज्वेलरी. ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल त्यांनी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करून ऑर्डर देखील करू शकता. ज्वेलरी ऑल मोत्यांची ज्वेलरी डिझाईन तुम्हाला तिथे भेटून जातील व्हॉट्सॲपला. मी यापूर्वी देखील मोत्यांच्या बांगड्या कसा तयार करायच्यात हा व्हिडिओ सुद्धा टाकला आहे. जर कुणाला मोत्यांच्या बांगड्या हव्या असतील तर त्यांनी देखील व्हॉट्सॲपवरती बुकिंग करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देत आहे. आणि आणखी व्हिडिओ याचे जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर मी ह्याचे व्हिडिओ आणखी टाकेल. तुम्ही फक्त कोणची ज्वेलरी मी तयार करून तुम्हाला दाखवू हे मला जर कमेंटमध्ये सांगितलं तर मी तुम्हाला त्यावरती व्हिडिओ बनवून दाखवत जाईल, जेणेकरून तुम्हाला छान असं हेल्पफुल असं काहीतरी व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करत जाईल.
अशा प्रकारे राऊंड आपल्याला इथे करत जायचं आहे। हे 8 मणी झाले आहेत माझे। आता मी इथे 10 मण्यांचं हे फूल तयार करणार आहे। मोती ओवून घ्यायचा, गोल्डन मणी ओवून घ्यायचा आणि त्यातनं गोल्डन मणी साईडला करून मोतीतून पुन्हा ही तार आपण ओवून घेत आहोत। पुन्हा मोती, गोल्डन मणी, अशा प्रकारे इथे हे 10 मोती मी ओवून घेतले। त्यानंतर आता ह्या दोन्ही तारींमध्ये इथे मी या साईडच्या मोत्यामध्ये पॅक करून घेणार आहे। अशा प्रकारे इथे राऊंड तयार झालाय। आता यात आपण वरच्या तारीमध्ये जो क्रिस्टलचा मणी आहे मी पुन्हा इथे ह्या वरती काढून या तारीला मोठ्या आणि क्रिस्टलचा मणी ओवून घेतलाय छान असा आणि त्याला समोरच्या मोत्यामध्ये पॅक करून घेणार आहोत पुन्हा एकदा तारेला आणि मधोमध असा क्रिस्टलचा मणी आपला येणार आहे। तर समजलंय? ओके। यानंतर आता आपण वरतून मागच्या टायमिंगला सुद्धा मणी गोल्डन मणी ओवून राऊंड करून घेतला होता, तसंच आपल्याला इथे गोल्डन मण्यांचा राऊंड करून घ्यायचा आहे। हे जे मणी एकमेकांना चिटकलेले असतात ते थोडेसे नखाने कट करून घ्यायचे। पॅकिंग मध्ये पॅक होऊन येतात त्यामुळे ते चिटकलेले असतात। तर जर तसं काही वाटलं तर नखाने तुम्ही कट करून घेऊ शकता। अशा डिझाइन मध्ये आता आपल्याला अजून मणी घ्यायचे आणि इथे राहिलेले गोल्डन मणी मी पूर्ण पॅक करून घेणार आहे। आपल्याला हवे तेवढेच मणी इथे राऊंड शेप मध्ये झाले पाहिजे। हे बघू शकता तुम्ही, असा राऊंड इथे तयार झाला पाहिजे। तर आता हा राऊंड आपला कंप्लीट झालाय। ह्याला आपण काय करणार आहोत की हा जो तारीचं टोक आहे हे आता जे स्टार्टिंगला आपण गोल्डन मणी ओवलाय त्यामध्ये घालून घेणार आहोत, जेणेकरून राऊंड असा इथे तयार होणार आहे। दिसतंय तुम्हाला? ते यानंतर आपल्याला इथे गोल्डन मण्यामध्ये तारेतून घालून हे करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे। आणि ह्याला आता आपण पॅक करणार आहोत, त्यासाठी वरच्या साईडनी बोट अंगठ्याने आणि खालच्या साईडनी बोटाने पॅक वरतून आणि खालून पकडून ठेवायचं, जेणेकरून तारेचा व्यवस्थित आकार इथे आपला येणार आहे। हे बघू शकता अशा पद्धतीने। आता याला आपल्याला काय करायचंय की एक ही तार आणि जी वरतून आली आहे तिला आता आपल्याला मोत्यांच्या खालून घेऊन पुन्हा इथे गोल्डन मणी जे आपण आता तारेत ओवले तर त्यामध्ये मधोमध आपल्याला हे करायचंय, पॅक करत चालायचंय, जेणेकरून वरचे गोल्डन मणी पॅक तारेला होणार आहेत। व्यवस्थित ज्या पद्धतीने तार खाली दिसणार नाही अशा पद्धतीने आपण इथे पॅक करत चालणार आहोत। बघू शकता प्रत्येक मोत्याच्या साईडने आपल्याला ही तार पॅक करत चालायची आहे। मोत्याच्या खालून घेऊन गोल्डन मण्यांच्या वरतून काढायची आहे आणि पॅक करत चालायची आहे। अशा प्रकारे बघू शकता।
दिसतंय? ओके. तर प्रत्येक मोती आणि गोल्डन मनी हे सगळे व्यवस्थित पॅक झाले तरच ह्याचा छान असा आकार इथे तयार होतो. आणि सगळे व्यवस्थित पॅक करत चालायचे मोती आणि मणी, जेणेकरून सुंदर असा आकार इथे येणार आहे. तर आता आपण दुसरी तार जी जास्त शिल्लक आहे ती घेतली आहे आणि पुन्हा मोत्यांच्या खालून घेऊन इथे वरती पॅक करणार आहे मी तिला. अशा प्रकारे. तर तुम्ही दिसतंय व्यवस्थित? बघू शकता. तर छान असा हा आकार आपल्या इथे तयार झालाय. आता आपण याला पाठीमागच्या साईडने फिरवून घेणार आहोत. सेम प्रोसेस मोत्यांच्या खालून घेऊन वर काढून पुन्हा समोरच्या ह्यातनं मोतींच्या खालून घेऊन वर करून पॅक तार इथे आपण करून घेणार आहोत. समोरासमोर पॅक करत चालायचंय आपल्याला आता हा पूर्ण राऊंड. ओके. अशा पद्धतीने ही डिझाईन आपली कंप्लीट झाली. आता आपल्याला याला पॅक करायचं आहे युपिनला. तर युपिनला पॅक करायचे तर मी इथे युपिन घेणार आहे. अशा प्रकारे आपली ही जी युपिन असते या युपिनला आपण या अशा वरच्या साईडने ही लावणार आहोत. तर त्यासाठी आता आपण इथे युपिनला हे पॅक करायचं आहे फुल. तर मी हे युपिनवर ठेवून मागच्या साईडने घेणार आहे अशा पद्धतीने आणि ह्या तारी सगळ्या ह्याला पॅक करून घेणार आहे युपिनला. तर मोत्यांमधून काढून मग युपिन वरती पॅक करत चालायचं आहे, जेणेकरून पॅक अशी युपिन ही बसणार आहे, सटकणार नाही त्यावरनं फुल. तर त्यासाठी यांना आपण मोत्यांच्या खालून घेऊन वर सेम प्रोसेसने युपिनला पॅक करून घेणार आहोत. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. यात तुम्हाला काही आणखी चेंजेस हवा असेल तर तसेही सांगा, जेणेकरून मला नेक्स्ट व्हिडिओला हेल्प होईल. तुमच्या सर्वांच्या कमेंट्सची मी आशा करत असते की मी एवढी छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येते, तर तुम्ही मला रिप्लाय देत नाहीत. तर छान छान अशा कमेंट्स तुमच्या येत जावा अशी माझी इच्छा आहे. तुमच्या जितक्या जास्त कमेंट्स असतील तितके माझे व्हिडिओ देखील तुमच्यासाठी हेल्पफुल असे बनत जातील. अशा प्रकारचे हे ब्रोच कंप्लीट झालं आहे आपल्या युपिनचं. ह्याला आपण आता पॅक करून घेणार आहोत पकडीन थोडंसं अशा प्रकारे, आणि राहिलेली तार आपण इथून कट करून टाकणार आहोत आणि ह्याला पॅक करून देणार आहोत. तर अशा प्रकारे हे हेअर ब्रोच माझं तयार झालं आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ लवकरात लवकर कमेंट करून सांगा. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा. बाय.